तर नमस्कार मित्रांनो, मी सार्थक मुसमाडे. आपण काल यूट्यूबवर एक व्हिडिओ अपलोड केला होता. तर त्या व्हिडिओला बऱ्याच जणांनी सपोर्ट केला. तर असाच सपोर्ट आपल्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओला करत राहा आणि तसेच लवकरात लवकर आपले 100 सबस्क्रायबर करून टाका. तर मित्रांनो, आज आपण गोल्डमध्ये परत एक ट्रेड प्लॅन केला होता. अंदाजे 8 वाजता तो ट्रेड प्लॅन झाला. तर त्या ट्रेडची एंट्री घेतल्या आपला जो ट्रेड होता तो लॉसमध्ये चालू होता. होल्डिंग केल्यामुळे तो ट्रेड परत आपल्या फेवरमध्ये म्हणजेच एंट्री साईडला गेला. तर तो ट्रेड आपण EMAच्या क्रॉसओव्हरवर आणि ट्रेंड लाईनवर घेतला होता आणि अप ट्रेंड चालू होता, त्यामुळेच बाय साईड प्लॅन केली. तर स्टार्टिंगचं टार्गेट आपलं 1:5 होतं. त्यानंतर आपण तेच टार्गेट थोडं कमी करून 1:3चं टार्गेट घेण्याचं ठरवलं. त्यानंतर बघितलं की 8:39ला तो ट्रेड 70 पिप्सचा चालू होता, म्हणजेच 1:1चं टार्गेट डन केलं त्यांनी. तर आपण तो ट्रेड होल्ड केला. 1:3चं टार्गेट घ्यायचं होतं म्हणून आपण तो ट्रेड होल्ड केला. त्यानंतर 8:51ला आपण तो ट्रेड ओपन करून बघितला तर तो ट्रेड 120 पिप्स गेला होता, म्हणजे 1:2चं टार्गेट डन झालं होतं. पण तरी आपण कन्सिस्टन्सीनुसार तो ट्रेड होल्ड करण्याचं ठरवलं, म्हणजेच 1:2 टार्गेट घ्यायचंच होतं आपल्याला. त्यानंतर आपण तो ट्रेड ओपन करून बघितला 9:30ला. तर तो ट्रेड 140 पिप्स टच करून खाली आलता, म्हणजे 1:3चं टार्गेट थोडंसं राहिलं होतं. तर ॲक्युरेट 9:30 आपला ट्रेड ओपन करून बघितला तर 1:5चं टार्गेट टच करून मार्केट खाली आलं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपला ट्रेड बुक केला, म्हणजेच आपला जो ट्रेड चालू होता तो बुक केला आणि ट्रेड क्लोज करून टाकला. 1:5चं टार्गेट कंपल्सरी घेऊन 1:3चं टार्गेट कंपल्सरी घेतलं. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.